पाण्याचं काम मी म्हणेन प्रकाश दादा दुधकर यांच्या कांद्यावरती आहे। त्याचबरोबर उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी आहेत आणि योगेश दादा मात्रे जे चिंचवलीचे आहेत ते सुद्धा उपाध्यक्ष आहेत। त्याचबरोबर राहुल पाटील सचिव आहेत आणि अजय भंडारी जे उपसचिव आहेत। त्याचबरोबर बिंदा सिसवे हे श्रीमलंग क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आणि पिंटूजी मात्रे हे मात्र सहखजिनदार असतील। तर अध्यक्ष पदावरती ज्या अध्यक्षाची निवड झाली आहे आणि यावर्षी मात्र त्यांच्या खांद्यावरती फार जबाबदारी असेल। तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट आपल्याला इथून पाहायला मिळेल श्रीमलंग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून। तर पागड्याचे पाड्याचे भगवान दादा काळोगे यांचा सुद्धा सन्मान मंचावरती केला जाईल। सामना आहे ते मात्र सुरू होत आहे। पागड्याचा पाडा विपक्ष पोसरी या दोन टीम मध्ये। तर गोलंदाज सागर पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज आलाय आणि पहिलाच बॉल अतिशय चांगला इनसाइड एज आणि पहिल्याच बॉल वरती मात्र वैभवला माघारी परतवलंय। पहिला धक्का पोसरी टीमला। स्वराज्यासाठी लढले माऊले तर राजेशजी सोमवंशी यांचं आगमन झाले मंचावरती सहर्ष स्वागत आणि विकेट हॅट्रिक साठी निलेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल। नवीन फलंदाज अक्षयाला पोसरी टीमच्या वतीने टॉस हारल्यानंतर मात्र प्रथम फलंदाजी करावी लागते पोसरी टीमला। वैभव पितले मात्र पहिल्याच बॉलवरती बाद झालाय। वैभव पाटील आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय। तर 4 षटकांचा सामना आहे सांगितलं। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस मात्र चेंडूची दिशा पाहिली तर लेग स्टंपला होती, त्यामुळे पंचांनी स्क्वेअर घोषित केलाय। कैलाश पाटील यांना पाहतोय अतिशय चांगली पंचांची कामगिरी। त्याचबरोबर स्क्वेअर लेगला हरेश मात्रे आहेत। एक धाव झाले, एक बाद एक अशी स्थिती आहे ती पोसरी टीमची। सुरुवातीला मात्र धक्का लागलाय तर धक्क्यातून सावरावं लागेल। मागचा मॅच मात्र बोर्डुल संघाने काय जिंकलाय, 1 बॉल 6चा मॅच होता। 5 धावा करायच्या होत्या मात्र त्या 5 धावा षटकारच मारायचा होता। येथे मात्र इनसाइड आउटचा फटका खेळतोय आणि चेंडू जातोय डीप एक्सच्या कव्हरला। पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पलीकडे चौकार। तर ज्या व्यक्तीने आम्हाला सामनावीराच्या ट्रॉफ्या दिल्या ते सन्माननीय दुर्गेश बालाराम पाटील यांचं आगमन झालंय मंचावरती, सहर्ष स्वागत आहे। तर फलंदाज अक्षयच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला। एकूण टोटल पाहिली तर 5 धावा धावपळकावरती आहेत। यावेळेस पुल करायचा होता, मिस टाइम शॉट आहे। समोर क्षेत्ररक्षक शॉट लेगला उभे होते आणि फलंदाज बाद। दुसरा धक्का मिळतोय तो पोसरी टीमला। नवीन फलंदाज प्रताप जाधव मैदानामध्ये येतोय। वन मॅन आर्मी या संघाची ओळख, मात्र प्रतापला आता जबाबदारीने खेळ करावा लागेल आणि प्रतापची जर विकेट कोणी काढली तर त्या गोलंदाजाला 500 रुपये, म्हणजे पहा विकेटची किंमत किती आहे। कारण
पागऱ्याच्या पाड्या टीमला सुद्धा माहित आहे की प्रतापच्या विकेटची किंमत. मात्र आता एकीकडे जबाबदारीने खेळ करावा लागेल. तर बाळाराम पितले यांच्याकडून 3 चौकारासाठी 500 असतील आणि 3 षटकारांसाठी 1000 रुपये. यावेळेस पुन्हा एकदा झेलची संधी होती. पॉइंटच्या दिशेला चेंडू जातोय तोपर्यंत मिळते ती 1 धाव. चांगली गोलंदाजी पाहतोय सागरची या पहिल्या षटकामध्ये. एकमेव पॉवर सर्कलचे षटक. स्ट्राइक वरती पाहतोय प्रतापला. तर 3 चौकारांसाठी 1000 आहेत आणि 3 षटकारांसाठी 1500 आहेत. आणि प्रतापची विकेट या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यामुळे प्रतापकडे सर्वांचं लक्ष असेल, कारण चांगला बरीच वर्ष सातत्याने टीमसाठी लीड करतात. आणि गतवर्षी जी PPL पालकमंत्री प्रीमियर लीग झाली, वांगणीची सर्वात मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मात्र प्रतापची निवड झाली होती आयकॉन खेळाडू म्हणून. मलंगड विभागामधून एकमेव खेळाडू होता त्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे इथे प्रतापवरती फार जबाबदारीने खेळ करावा लागेल तो पोसरी संघाला. यावेळेस एज आणि फर्स्ट स्लिप मध्ये फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का, धक्का क्रमांक 3. गुड बॉलिंग. तर पहिल्या षटकात मात्र सागरने फार चांगली गोलंदाजी दाखवली आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट संपादन केल्या. फक्त 7 धावा. गोलंदाज पाहतोय अमोलला, स्ट्राइक वरती प्रतापला पाहतोय. रावंडी विकेट आल्यात. गोलंदाज फुलटॉस बॉल. डीपिश कबरला ड्राइव्ह करतोय. एकच जा मिळेल. अतिशय वेगाने चेंडू पाठवला होता. फुलटॉस होता मात्र फायदा उठू शकले नाही आहे. त्यामुळे तेच मिळते ती 1 धाव. 5 षटकामध्ये 50 ते 55 धावांचं टार्गेट ठेवावं लागेल. ते मात्र या पागऱ्याच्या पाड्या टीमला आत्तापर्यंत पाहिलं तर 5वा सामना आहे. फुलटॉस होता. हलक्या हाताने पुन्हा एकदा स्टेअर करतोय एका धाबेसाठी आणि इथे मात्र 1 धाव मिळतोय. पहिला सामना जिंकलाय पाळी संघाने, दुसरा सामना नारायण संघाने, तिसरा सामना नागझरी टीमने आणि चौथा सामना मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा ठरला असे सर्वच जणांना वाटत होते की मात्र शिर्डन विजय होईल. मात्र आश्चर्याचा धक्का दिला शरद पाटीलने षटकार खेचून. या ठिकाणी बॅक टू बॉलर्स खेळला जातोय आणि 1 धाव मिळते ती मात्र टीमला. एकूण 9 धावा झाल्यात. पहिल्या षटकात 7 आल्या होत्या आणि या षटकात 2 धावा अद्यापर्यंत. फुलटॉस होता. इनसाइड आउटचा लाजवाब फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षमय चौकार.
तर बाळाराम सिद्धू पाटील नारेंचे यांना मी इन्व्हाइट, बुरदुलचे बाळाराम सिद्धू पाटील आपल्याला मंचावरती येण्यासाठी इन्व्हाइट करतोय, या आपण मंचावरती. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेस मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. तर विवेक पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3100 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा एच लागली होती, मात्र चेंडू पाठीमागे निघून जातोय. सुरेख गोलंदाजी आणि इथून मात्र षटक समाप्त होतोय. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. फक्त डिफेन्स क्रिकेट पाहायला मिळाला आणि स्वतःचा बचाव करत असताना मात्र ही फलंदाजी पाहिली. एकूण पहिल्या षटकात आल्या 7 धावा, दुसऱ्या षटकात सुद्धा 7 धावा आल्या. त्यामुळे 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि फक्त 14 धावा धावपळकावरती. ताकद भरपूर होती, नजाकत होती पटक्यामध्ये आणि विचार केला तर प्रताप जाधवच्या बॅट मधून हा फ्लॅट षटकार. मुंबईवरून जानू तुला प्रताप जाधवची का पारितोषिक लावलं जाते हे मात्र विपक्ष संघाला सुद्धा माहित आहे. या वेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, त्यामुळे ते घडलंय काय, चेंडू गेलाय तो डॉट. षटकाराने मात्र थोडासा धावपळक पाहिला तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. तो मात्र पोसरी संघ, दोन्ही संघ जवळचे आहेत, त्यामुळे एकमेकाच्या कामी दोन्ही या संघाला माहिती आहेत. पुन्हा एकदा तोच बॉल, एक षटकार आल्यानंतर मात्र प्रतीकने लाईन मात्र चांगली ठेवली आहे. थोडासा सुद्धा दबाव येऊ दिला नाहीये. एक नौका गोलंदाज आहे आणि एक फार मोठा चांगला फलंदाज आहे त्याच्या समोर, त्यामुळे त्याची एकाग्रता भंग झाली नाही आहे. लाईन मात्र सुरेख ठेवली आहे. 2 चेंडू डॉट फेकले गेल्यात या षटकामध्ये. फुलटॉस होता, यावेळेस मात्र लेग स्टंपला चेंडू होता, एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय, कारण चेंडू पायाला ब्रश होऊन मागे गेला, त्यामुळे येथे मिळाली आहे एकच धाव. चांगली स्थिती निर्माण करतोय तो पागड्याचा पाडा संघ. चांगली गोलंदाजी, या कळपट्टीचा विचार केला तर कधी फलंदाजांना तर कधी गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी पाहायला मिळतोय. फुल टॉस, डीप मिड विकेटच्या वरून लॉंग बिग वे सिक्सर.
यावेळेस मात्र झेल होईल का? मात्र साधा सोपा झेल येथून सुटला जातोय आणि याच दरम्यान षटक समाप्त होतोय. तिसरं 3 षटकात आल्या त्या एकूण 28 का 28 धावा. बाळासाहेब काय सुरेख गीत लावलंय. इंदूर हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचं गीत होतं. असं म्हणतात की ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यावेळेस मात्र आजपर्यंत त्यांच्या अंत्ययात्रेला एवढी लोक होती की कोणाच्या अंत्ययात्रेला एवढी लोक एवढा जनसमुदाय जमला नव्हता. कारण हे बाळासाहेबांवरती प्रेम होतं. कारण एक इशाऱ्यावरती अख्खा भारत देश बंद व्हायचा. 29 धावा झाल्यात. तर निलेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रतापच्या विकेटसाठी मात्र प्रतापने सुद्धा चंग बांधलाय की आपली विकेट स्वस्तात देणार नाहीये. तर शेवटचा गोलंदाज पाहतोय आपण रोशन, एक यंगस्टार गोलंदाज पाहायला मिळतोय. अंडर-19चा गोलंदाज पाहतोय. या वेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पंच मात्र हरेश यांचा इशारा येतोय वाईडचा. वाईड बॉल आहे. मात्र या ठिकाणी काय रणनीती असेल या दोन फलंदाजांची, कारण दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार टोकलाय. त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक प्रतापला देण्याचा प्रयत्न असेल तर या स्लॉगिंग ओव्हरच्या षटकामध्ये. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, झेल होईल का? यस, आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय तो प्रदीप. बॅक टू द पॅव्हेलियन. चला, पागऱ्याचा पाडा संघ जास्त वेळ करू नका आपण प्लीज. तर या ठिकाणी पाहिलं तर धावसंख्या धावपळकावरती 3-0 30 धावा आहेत. अद्याप मात्र थोडासा वेळ घेतला जातोय. या ठिकाणी प्रताप स्ट्राईक वरती आहेत. अद्याप एकच दुसरा बिग हिट आला तर 40-45 धावा झाल्या तर एक फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. प्रताप यावेळेस मात्र स्वीट साऊंड, चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर होता. षटकार. तर प्रतापने तिसरा षटकार टोकलाय. एक चौकार, 2 षटकार आल्या त्याच्या बॅट मधून. 36 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ असताना रोशन. पुन्हा एकदा चांगला फटका आणि यावेळेस मात्र डीप मिड विकेटला. व्हॉट अ शॉट, सुपर. तर येणाऱ्या बॉलवरती जर षटकार टोकला तर प्रताप साठी 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर 42 धावा आहेत. 3 चेंडूवरती 3 षटकार टोकले तर 1,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मात्र प्रतापला तशी कामगिरी करता येईल का? आता मात्र गोलंदाज राऊंड विकेट.
आणि फुल टॉस. 3 चेंडू लगातार 3 षटकार आणि नो बॉल फ्री. तर पहा पहिला षटकार होता तो लॉंग ऑफला होता, दुसरा षटकार मिड विकेटला आणि तिसरा षटकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. 3 षटकार टोकलेत आणि बालाराम शेठ पितले यांच्याकडून 3,000 रुपये प्रतापला आल्यात. तर का प्रतापवरती पारितोषिक होतं याचं उत्तर प्रतापने दिलंय. सुरुवात मात्र थोडीशी शांत केली, थोडासा वेळ घेतला आणि त्याच्यानंतर मात्र चौकार षटकार आलेत. 49 जावा धापळकावरती लावल्यात. आता मात्र चांगल्या स्थितीत पुन्हा एकदा चांगला बॉल बॅक टू बॉलर. दुसरी धाव येते मात्र कंप्लीट होईल का? 2 धावा पूर्ण केल्या जातात. इथून मात्र 50 कंप्लीट. 51 धावा धापळकावरती. आज संघाला पाहिलं तर अद्यापपर्यंत 21 धावा गेल्यात. त्यामुळे ते पंच पाहतात की एक धाव शॉर्ट तर नाहीये ना, एक धाव शॉर्ट. यस हरेश, एक धाव शॉट. तर एक धाव कमी मिळाली आहे, कारण जी बॅट ग्राउंडिंग करायची असतो ना आपण रेषेवरती, ती मात्र त्याची बॅट थोडीशी मागे राहिली आहे. पंचांनी एरला हरेश होते आणि त्याचबरोबर कैलास होते. यावेळेस बॅट एम पॅड मधून चेंडू जातोय. 3 षटकार काढल्यानंतर मात्र चांगल्या बॉलची पेकी केली आहे. तर चला टॉस साठी या नारायण संघ आणि नागझरी, कारण 10 संघ आहेत त्यामुळे पाळी संघ पहिला सामना जिंकणाऱ्या संघाला बाय मिळतोय. तर नारायण आणि नागझरी संघाचे कॅप्टन टॉस साठी या. यावेळेस हो व्हॉट अ शॉट, हेलिकॉप्टर उडवलाय प्रतापने आणि तो सुद्धा उंच आकाशात. सुपर सुपर. तर एकूण 56 धावा कुठल्यात, 56 आणि 57 धावा करायच्या त्या पागड्याच्या पाड्या टीमला. 3 षटकामध्ये मात्र संघ हवी झाला होता तो पोसरी संघावरती. मात्र प्रतापने दमकम दाखवलाय, शेवटच्या बॉल पर्यंत टिकून राहिला आणि एका षटकामध्ये 4 षटकार ठोकण्याचा विक्रम आजच्या दिवसामध्ये या मैदानावरती केलाय तो प्रताप जाधव याने. 39 धावांची इनिंग साकारल्या. गुड बॅटिंग, अतिशय चांगली तगडी फलंदाजी. तर लक्ष ठेवा या ठिकाणी कॅमेरामॅन, लाईव्ह लॉस या ठिकाणी असेल सिरडोन ट्रॉफीचे. तर पोसरीची रवी पाटील यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. तर दुर्गेश पाटील यांच्या शुभ हस्ते एक दिवसीय स्पर्धा मित्रांनो उद्या बघा सिरडोनच्या ग्राउंड वरती, आणि त्या स्पर्धेचे लाईव्ह लॉस या ठिकाणी आहेत. एकूण 8 संघ आहेत. सनी जाधव. तर लाईव्ह लॉस या ठिकाणी उद्याचा पहिला राऊंड बघा, घेसर वर्सेस वडवली, घेसर वर्सेस वडवली ए हा पहिला मॅच आहे उद्याचा. ठीक 9 वाजता मॅच असेल. दोन्ही संघ लक्षात ठेवा, वेळेवरती उपस्थित राहा. त्याचबरोबर उद्याचा 9:30 वाजता मॅच असेल दुसरा, बामाली भालबी, बामाली वर्सेस भालबी, बामाली वर्सेस भालबी हा सेकंड मॅच शिरडोनच्या मैदानावरती. त्याचबरोबर तिसरा मॅच बाले
वर्सेस कोले, बाले वर्सेस कोले हा तिसरा मॅच आणि अंतिम शेवटचा मॅच हेडूटने वर्सेस शिरडोन, हेडूटने वर्सेस शिरडोन शेवटचा मॅच. उद्या जी मॅचेस आहेत उद्या म्हणजे शिरडोनच्या ग्राउंडवरती पहिला मॅच लक्षात ठेवा घेसर वर्सेस वडवली ए, दुसरा मॅच बामारी वर्सेस भाल बी, तिसरा मॅच कोले वर्सेस बाले आणि चौथा मॅच शिरडोन वर्सेस हेडूटने. हे आहेत उद्याचे लॉस. थँक्यू सो मच. जे संघ असतील त्यांनी वेळेवरती उपस्थित राहा. टाइम नुसार तुमची मॅच त्या ठिकाणी स्टार्ट होईल. संघाचा संघनायक किरण पाटील आणि नागझरी संघाचा संघनायक यायचा आहे आपण मंचावरती नाणेफेकी करण्यासाठी. तर सेकंड राऊंडचे मॅच असेल बघा. पहिला मॅच नारायण वर्सेस नागझरी या दोन बलाढ्य टीम मध्ये आणि तो टॉस साठी दोन्ही कॅप्टन उपस्थित राहिलेत. तर हिरामन शेठ पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे त्या ठिकाणी दोन टीम मध्ये टॉस करायचा. तर हिरामन शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. दोन संघांमध्ये एका बाजूला असेल नारायण संघ संघर्ष 11 आणि दुसऱ्या बाजूला नागझरी संघ. तर नागझरी संघ टॉस विन होते. काय निर्णय असेल तुमचा? गोलंदाजी. गोलंदाजी. निश्चित किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 45-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. संघर्ष 11 चांगला संघ आहे. नक्कीच. कोणकोणते गोलंदाज असणार ते असे रोखण्याचा प्रयत्न करतील? विवेक, रोशन, योगेश चांगला गोलंदाज आहे आमचा भारत. नक्कीच. बेस्ट ऑफ लक. तर किरण पाटील 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. नागझरी संघ तुमचा कितीपर्यंत टार्गेट असणार आहे? आम्ही तर 55-50चा टार्गेट आहे. निश्चित. कोणकोणते फलंदाज असतील त्यांच्यावरती तुमचा विश्वास आहे? मयूर पाटील, सोमनाथ, प्रेमनाथ. निश्चित. बेस्ट ऑफ लक. थैंक यू सो मच. चलते दोस्तों लौटकर क्रिकेट की सदाबहार बेहद खूबसूरत रंगीन दुनिया में जहां ये मुकाबला होगा पहले राउंड का आखिरी मुकाबला दोस्तों 56 रन बनाए 57 रनों का लक्ष्य बीच मैदान के ऊपर है. जीत के लिए 57 रन का लक्ष्य. पहली रन आती हुई अतिरिक्त स्वरूप में. अच्छी गेंद यह कर रहे हैं और यहाँ पर विकेट पाए गए. विकेट नंबर फर्स्ट मैदान से बाहर होते हुए ये बड़ी सफलता, बड़ा विकेट. पागरापारा टीम यानी कि बल्लेबाज अमोल फराड बैक टू द डगआउट. मगर उसके बाद जो गेंद पड़ी यॉर्कर लाइन की गेंद थी. सागर फराड बैक टू द डगआउट. अमोल फराड सॉरी बैक टू द डगआउट. सागर और अमोल की जोड़ी जो कहा जाता है कि पागरेपारा टीम की ताकतवर सलामी जोड़ी है, उनकी ताकत है ये सलामी जोड़ी. मगर इस ताकत को पहली गेंद के ऊपर तोड़ दिया अमोल फराड, जिनके बिल्कुल उनके पास पारिकांत हुआ और अब नए बल्लेबाज मैदान के ऊपर पहुंचते हुए 57 रनों का बड़ा लक्ष्य है. नहीं कहना चाहूंगा बड़ा लक्ष्य, क्योंकि इस मैदान के ऊपर जिस तरह से नागझरी टीम की बल्लेबाजी हुई थी वो देखकर तो लग रहा कि कोई भी टारगेट बड़ा टारगेट नहीं है. मगर जिस तरह से पिछला मुकाबला हुआ, बिल्कुल ये मुकाबला देखकर सभी दर्शक हैरान हुए थे. अंतिम गेंद के ऊपर गांवदेवी बोधो टीम ने जीत हासिल की. बिल्कुल एक बड़ा मुकाबला. आगे मुकाबला बिल्कुल देखने को मिलेगा. बुदुल बनाम मुकाबला होगा. अगला मुकाबला जीतने वाली टीम इनके बीच मुकाबला होगा. सेकेंड राउंड का पहला मुकाबला नागझरी बनाम नारायण के बीच होगा मुकाबला. मगर इस मुकाबले की बात करेंगे तो अब जिम्मेदारी पूरी तरह से इन बल्लेबाजों के कंधों के ऊपर. फिर एक बार प्रदीप और एक विकेट. क्लीन बोल्ड. लगातार 2 गेंदों में 2 सफलता. और जो जल्लोष है उनके समर्थकों का वो थोड़ा ज्यादा होता हुआ. और इस बीच
गोल्डन डक के शिकारी बने बल्लेबाज पहली गेंद के ऊपर आउट हुए। नए बल्लेबाज थे, वन डाउन के बल्लेबाज, जिनके ऊपर जिम्मेदारी बहुत बड़ी थी। मचिंद्रा बैक टू द डगआउट और टीम को लगता हुआ ये दूसरा झटका। पागड़ेपरा टीम थोड़ी सी दबाव में है क्योंकि सागर 9 सेकंड के ऊपर है। अमोल आउट होने के बाद अब जिम्मेदारी है इन खिलाड़ियों के ऊपर, मगर इस समय लगातार विकेटों का पतंग हो रहा है। गेंदबाज की सराहना करना चाहूंगा, गेंदबाजी बेहतरीन हो रही है। लेंथ लाइन के साथ जो स्टंप के ऊपर गेंदबाजी हो रही है, उससे पहले वाली भी जो गेंद थी बिल्कुल स्टंप के ऊपर पाए गए अमोल फरियाद, उसके बाद में ये क्लिंग बोल्ड, 2 लगातार सफलता। जिस तरह से लगातार 3 छक्के भी लगे थे उनकी इनिंग में, और इस समय हम देख रहे हैं बल्लेबाजी कर रहे हैं, तो बल्लेबाजी के समय सागर और सेकंड पर किरण है। टीम की टोटल 2 विकेट के नुकसान पर 1 रन। फिर एक बार यॉर्कर लाइन की, क्या कमाल की गेंदबाजी है। प्रदीप की मैं प्रशंसा करना चाहूंगा क्योंकि अब तक जो तीनों गेंदें फेंकी है बेहतरीन। पहली गेंद गुडलेम पर थी और वहां एलबीडब्ल्यू के स्वरूप में विकेट मिली। दूसरी गेंद यॉर्कर फेंकी, क्लिंग बोल्ड हुए बल्लेबाज, और उसके बाद ये यॉर्कर गेंद थी। अब तक गेंदें फेंकी है 3, टीम का टोटल बनता हुआ 2 रन। 2 विकेट के नुकसान पर जीत के लिए 57 रनों का बड़ा लक्ष्य मैदान के ऊपर है। मगर कहा जाता ना कि जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी। आपके सामने लक्ष्य यदि बड़ा है तो आप उतनी ताकत के साथ इस मैदान के ऊपर लड़ सकते हैं। फिर एक बार यह गेंद थी और इस बार मिड ऑफ के क्षेत्र में 1 रन मिलता हुआ सिंगल से आगे बढ़ता हुआ टोटल टीम की टोटल 3 के ऊपर पहुंची है। 3 रन 2 विकेट के नुकसान पर। पावर प्ले का पहला ओवर हम बात कर रहे हैं। पावर प्ले की जो 2 खिलाड़ी आप देख सकते हैं बाउंड्री लाइन के ऊपर है। जो खिलाड़ी आप बात कर रहे हैं इस समय, एक खिलाड़ी मिड विकेट, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन। थोड़ा सा परिवर्तन करते हुए क्योंकि लॉन्ग ऑफ में जो खिलाड़ी थे उसे लॉन्ग ऑन में लेके आए और थोड़ा सा परिवर्तन हुआ। मिड विकेट के ऊपर एक खिलाड़ी है और दूसरा खिलाड़ी हम देख सकते हैं मिड ऑन के ऊपर तैनात किया गया। मिड ऑफ तैनात है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर है और बैकवर्ड पॉइंट। उसके बाद विकेट के पीछे 2 खिलाड़ी है। गेंदबाज तैयार, अच्छी गेंद। फिर एक बार देखो 5 गेंदें बेहतरीन फेंकी है। पांचों की पांचों गेंदें जिस तरह से फेंकी है मानो बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं इस समय। ऐसी गेंदबाजी हो तो बल्लेबाज के पास समय नहीं बनता, और ऐसी गेंदबाजी हो तो बल्लेबाज को ना तो खुलकर खेलने का मौका मिलता है ना तो फिर वो बड़े स्ट्रोक लगा सकते हैं। केवल सिंगल डबल के ऊपर टीम का टोटल बता हुआ 4 रन 2 विकेट के नुकसान पर। ये देखिए बेहतरीन गेंद मिसफील्ड हुई यहाँ पर लॉन्ग ऑन की रीजन में। जब तक लॉन्ग ऑफ से खिलाड़ी आए तब तक यहाँ पर 2 रन मिले। ओवर की समाप्ति, पहला कामयाब ओवर समाप्त हुआ और पहले पावर प्ले में मिले केवल 6 रन 2 विकेट के नुकसान पर। अब बनाना है 51 रन बची हुई 3 ओवर में, यानी कि 17.00 की औसत अब बरकरार रखनी होगी। थोड़ा संघर्ष करना होगा। मैं कहूंगा यहां से मुकाबला जीतना है तो बड़ी कोशिश करनी होगी, और ऐसे हम कहते हैं कि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। शिवाजी महाराज के संगीत आते हुए हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माटी में। हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माटी में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसकी छाती में। 19 फरवरी 1630 छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ, और बिल्कुल उनके संगीत आते हुए लगातार डीजे मास्टर की तरफ से और WTC इनके द्वारा ये प्रतियोगिता दोस्तों लाइव की जा रही है। बिल्कुल उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। कई दर्शक घर बैठे बैठे इस मुकाबले का आनंद ले रहे हैं, मगर इस समय जीतने के लिए मैदान के ऊपर पाकिस्तान टीम को 51 रन की आवश्यकता है। अब यहां से खूंखार पारी खेलनी होगी, यहां से ताकतवर बल्लेबाजी, तगड़ी बल्लेबाजी करनी होगी। फिर एक बार बेहतरीन गेंद, 7 गेंदें अभी तक बेहतरीन गिरे, और इस बार डायरेक्ट हिट दी थी। बिल्कुल अपील थी, अपील में उत्साह ज्यादा था और बिल्कुल यहाँ पर नोट आउट घोषित किया। टीम की टोटल की बात करेंगे तो
अब तक टीम की टोटल है इस समय केवल 6 रन, 7 गेंद में 6 रन। इस तरह से नहीं लग रहा कि इस तरह से रन बनेंगे तो पागरापारा टीम इस मुकाबले को जीत सकते हैं। मगर यह भी नहीं भूलना चाहिए क्योंकि अभी भी उनका सागर मैदान के ऊपर है, और सागर में इतनी क्षमता है तो बिल्कुल वो मुकाबला जीत सकते हैं। अब पूरी तरह से उम्मीद सागर के ऊपर है। कारपेट ड्राइव लॉन्ग की तरफ आता हुआ बैक टू द बॉलर, सीधे खेला और जब तक गेंद को रोके फेंके सिंगल। और सिंगल से तो मैंने पहले कहा था कि इस बार पोस्टी टीम को तो कोई फर्क नहीं पड़ने वाला, क्योंकि सिंगल डबल से ना तो पागरापारा टीम ये मुकाबला जीत सकती है। अब जरूरत है चौके चौकों की। अब सागर को एक बड़ी पारी की तलाश होगी क्योंकि सागर में वो क्षमता है, सागर ये कर सकता है। हम हमेशा कहते हैं कि मैं कर सकता हूं, ये बड़ी सोच हमेशा दिल में रखनी चाहिए। और ये देखिए मिसफील्ड हुई, फील्डर ने बहुत बड़ी गलती की। बिल्कुल यहां पर चकमा देती हुई गेंद सीधे थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर। सागर फराड के बल्ले से चौका। कर सकता हूं, बड़ी सोच हमेशा दिल में रखना है। मैं कुछ नहीं कर सकता, ये सोच कभी भी मन में न मत रखना, क्योंकि दुनिया झुकती है साहब, बस झुकाने वाला चाहिए। जीतने के लिए लक्ष्य इतना बड़ा नहीं है बिल्कुल इस मैदान के ऊपर, क्योंकि नागजरी टीम ने 8 गेंद में 39 रन चेस किए थे। इसे सोच में रखकर बल्लेबाजी करनी होगी। यॉर्क लाइन की गेंद थी, बिल्कुल सामने की तरफ खेला, कारपेट ड्राइव, थोड़ी सी हाथ से गेंद फिसली, तब तक मौका बना 2 रन लेने का। आप सागर फराड को मौका देंगे तो आपको नहीं छोड़ेगा, इतनी ताकतवर बल्लेबाज है। बिल्कुल आज अपनी टीम थोड़ी सी मुश्किल स्थिति में, इस समय उन्हें पारी खेलनी है। मगर दूसरी तरफ से जो गेंदबाजी हो रही है, बिल्कुल पोस्टी टीम के गेंदबाजों की मैं सराहना करना चाहूंगा। खुलकर खेलने का ना तो मौका दे रहे हैं ना तो बल्लेबाज को यहां पर। ये देखिए बेहतरीन गेंद और एक अच्छी डिलीवरी, चेंज ऑफ डिलीवरी, थोड़ी सी चेंज किया गेंद में और स्लो गेंद। बिल्कुल देखा कि सागर थोड़े से जोश में है, बिल्कुल ताकतवर स्ट्रोक खेल सकते, उन्हें पहचान लिया और सामने गेंद फेंकी स्लो। और इस समय सागर ने मिले 2 रन, इक्का दुक्का से टीम आगे बढ़ती हुई। टीम के टोटल स्कोर पहुंची है 15 के ऊपर। जीत के लिए जो लक्ष्य रखा है इस समय 57 रनों का लक्ष्य है। अभी भी 42 यानी कि 42 रन की आवश्यकता है मैदान के ऊपर आने वाली गेंदों के ऊपर। सेकेंड ओवर, लास्ट बॉल, गेंदबाज तैयार। ये देखिए फिर एक बार सागर को चलता बनाया, स्लोवर गेंद का इस्तेमाल किया, सागर के लिए जाल बिछाया था, आखिरकार वो जाल में फंसता हुआ सागर फराड बैक टू द डग आउट। पूरी तरह से खेमा आप थोड़ा सा नाराज है और टीम को बड़ा झटका। आशीष सर जिनका आगमन हुआ है उनसे हम विनती करते हैं कि आइए मंच के ऊपर, आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं हमारे मंच के ऊपर। सर्वज्ञ एकेडमी के प्रोप्राइटर सम्मानीय आशीष सर जिनका आगमन हुआ है, उनका हम तहे दिल से इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत करते हैं। और मुकाबले की बात करेंगे तो पागरापारा टीम की नैया आप पूरी तरह से बीच भंवर में पड़ चुके हैं, क्योंकि जो किनारे लाने वाले बल्लेबाज थे अमोल फराड, सागर, 2 बल्लेबाज आउट होने के बाद उनके साथ में मचिंद्र आउट हुए हैं। और कुल मिलाकर इस बात करें तो 3 विकेटों के नुकसान पर जो स्कोर बना है 15 रन। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। अब जीतने के लिए चाहिए आखिरी 12 गेंद में 42 रन की आवश्यकता। 2 ओवर में किस तरह से मुकाबला बिल्कुल होगा, अब ये आने वाला ओवर महत्वपूर्ण है, इसका आंखों देखाल सुनते फिर एक बार सुभाष पाटिल।
ठिकाणी आपण पाहतोय आमचे आशिष सर यांचं आगमन होत आहे. वेलकम सर, स्वागत आहे आमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. आम्ही तुमचं स्वागत करतोय. तर निश्चित आम्हाला सन्माननीय मारुती शेठ पाटील नारायणगाव यांच्याकडनं 1000 रुपयाचं डोनेशन आलंय. त्याचबरोबर सन्माननीय नरेश शेठ राजाराम पाटील नारायणगाव यांच्याकडनं 2000 रुपये आले आहेत. थँक्यू सो मच. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मदत केली आहे त्या सर्व दानशूर दात्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. जातोय पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती सुभाष पाटील. तर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला प्रतीक पाहायला मिळतोय. इथे मात्र निश्चित नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा आमच्याकडे. ते मात्र व्यवस्थित चेंडू काय फायदा घेता आला नाही. फ्रेट असेल येणारा चेंडू, फ्रेटसाठी निश्चित गोलंदाज राकेश. पहिला चेंडू नो बॉल, येणारा चेंडू फ्रेट असेल. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. यावेळीच खोलवर टप्प्याचा चेंडू, निश्चित काही गोलंदाजी आहे. ते मात्र निर्धाव चेंडूची संकेत होत असताना पाहायला मिळते. पहिला चेंडू नो फेकल्यानंतर आपली गोलंदाजी एक लाईन आणि लेंथ पकडले गोलंदाजाने. यावेळीच मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय आणि फलंदाजाला चकमा देत असताना फलंदाज प्रतीक बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. गोलंदाज राकेश. ते मात्र मोठे फटके घ्यावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. यावेळेस पुन्हा एकदा बघा काय गोलंदाजी आहे. मात्र प्रतीकला शांत ठेवण्यामध्ये यश मिळतंय राकेशला. इथे मात्र मोठे फटके घ्यावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. षटकार चौकार मारावे लागतील. मात्र इथे मात्र दिशा भटकतोय राकेश आणि वाईट चेंडू. धावसंख्या बघू शकता आपण 17 धावसंख्या. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑफसाईडला गेलायचं होतं. तर पुन्हा एकदा ऑफस्टंप सोडून जाणार चेंडू होता. मात्र इथे मात्र सोरटी धाव पाहायला मिळते. बघा 3 चेंडू लगातार डोट टाकल्यानंतर 2 चेंडू स्क्वेअर फेकल्यात गोलंदाज राकेशाने. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्गावरती. यावेळीच मात्र समोर गेल्यात. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आबागाच्या बाहेर येणारा हा षटकार. चौथ्या बोलतोवरती षटकार आलाय. असंच फटक्यांची गरज आहे इथनं. यावेळी कोलवर टप्प्याचा चेंडू सरळ केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून. हा ते मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना यावेळी षटकातील शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 27 आकड्यावरती. पुन्हा एकदा राकेश शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते आणि षटक समाप्ते. ते पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या बघू शकता आपण धावफलकावरती 28 आकड्यावरती. येणाऱ्या एक षटकामध्ये 29 धावांची गरज आहे. 5 मोठे फटके ते मात्र सामना जिंकून देऊ शकतो पागडीच्या पाड्या संघाला. आणि गोलंदाजीच्या मार्गावरती
नक्कीच प्रताप त्याच्या बॅटमधनं 41 धावांची एक मोठी इनिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा प्रताप यावेळी फुल्लरलेनचा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरती पोहोचतील पण ते मात्र मिसफिल्ड होते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करत असताना अजूनही येणारे चेंडू असतील 5 आणि 27 धावांची गरज आहे मैदानावरती. फलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडूची संख्या होत असताना पाहायला मिळते. नित्तीच स्ट्राईक एंडला किरण ते मात्र लक्ष थोडंसं मागडं ठरत असताना बघू शकता आपण. चेंडू हवेमध्ये डिस्कवरला का क्षेत्ररक्षक आहेत तिथे ते सोपा जाईल. फलंदाज बाद होईल. किरण तर निश्चित सामन्यातील औपचारिकता बाकी आहे. सामना पूर्णचे पूर्ण पोसरी संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय आपल्याला. नक्कीच यापुढील होणारा मॅच पाहायला मिळेल. संघर्ष 11 त्यांना फाईट करण्यासाठी नागझरी संघ एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. संघर्ष 11 नारायण संघ त्यांना फाईट करण्यासाठी नागझरी संघ निश्चित मलंगड विभागातील एक संघ पाहायला मिळेल नारायण संघ. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील एक संघ असणार नागझरी संघ. ते मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात ते म्हणजेच 3. प्रतापने आणि 1 विकेट मिळालाय. नक्कीच इथे मात्र सामना संपतोय. पोसरी संघ विजयी ठरतोय आणि या सामन्याचा हिरो अर्थातच प्रताप जाधव लाईनअप करून यायचं आपण बाहेर. बागड्याचा बडा संघ लाईनअप करा. तर या सामन्याचा हिरो ठरतोय प्रताप जाधव ज्याच्या बॅटमधनं फलंदाजी करत असताना एक मोठी इनिंग पाहायला मिळाली 41 धावांची.